पुढे जाऊया, काँग्रेसनं मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचं जाहीर केलंय, पण उबाठा शिवसेना अद्यापही काँग्रेस सोबत लढण्याबाबत आशावादी आहे। उद्धव ठाकरेंची काँग्रेस पक्षश्रेष्ठींची बोलणी सुरू असल्याची माहिती आहे। काँग्रेस आणि उबाठा शिवसेना वेगळी लढली तर आम्हाला नक्की यश मिळेल। खरं तर ज्या पद्धतीच्या चर्चा गेल्या काही दिवसात होत्या, महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र पाहायला मिळते, वंचित सोबत काही ठिकाणी तुम्ही एकत्र आहात, परंतु मुंबईमध्ये मात्र चित्र वेगळं असणार आहे किंवा शिवसेनेसोबत मनसे एकत्र आल्यामुळे काँग्रेसला अनेक ठिकाणी अडचणींना सामोरं जावं लागते, त्यामुळे स्वबळाचा नारा घेतलेला आहे। नाही, काही अडचणीचं वगैरे नाही। असं आहे की आम्ही थोडा आयडियोलॉजीवर चालणारा आमचा पक्ष आहे। आम्ही आयडियोलॉजी धरून चालतो। आम्हाला सत्ता सर्वोच्च नाही आहे। खुर्ची येईल जाईल, सत्तेसाठी काय आम्ही लालची नाही आणि त्यामुळे वाटेल त्या तडजोडी करून वाटेल त्या पद्धतीने निर्णय घेण्यासाठी आम्ही बाधिल नाही। आम्ही या याच्यात आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही जोडण्याचं राजकारण करत असताना किंवा आम्ही जो विचारधारा घेऊन पुढे जातो त्या विचारधारेला जो कोणी आम्हाला साथ देत असेल त्याच्याबरोबर जायचं आहे। आणि राहिला कॉर्पोरेशनमध्ये निवडणुकीच्या संदर्भात मुंबईच्या, त्या स्थानिक लोकांनी तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे आता वारंवार मनसेचा संदर्भ पुढे आणून काही उपयोग नाही। स्थानिक आमच्या नेत्यांनी, सर्व नेत्यांनी मिळून मनसे असेल तिथे आम्हाला जायचं नाही असा मुंबईचा निर्णय झालेला आहे। त्यामुळे कोण कोणाबरोबर जातो आता हा विषय राहिला नाही। आम्ही कदाचित आमच्याबरोबर वंचित यायला तयार आहे मुंबईमध्ये, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू। काही सेक्युलर पार्टी यायला तयार आहे, त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा चालली आहे आमची। तर ही अशी आम्ही मोड बांधू ना, आमची होईल ना तयारी तिकडे। त्यामुळे लढत असताना किंवा मनसेच असला पाहिजे किंवा मनसेशिवाय काय याला काही अर्थ नाही। दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद आहे आम्हाला। दोन भाऊ एकत्र येऊन जर दोन्ही कुटुंब एकत्र येतो आहे, निवडणुकीचं का माध्यम असे ना किंवा कुठल्याचं माध्यम असे का, पण येत आहेत त्याचं आम्ही स्वागत केलं आहे। महायुतीच्या बैठकीमध्ये आज राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांना जबाबदारी दिली म्हणून राष्ट्रवादीचे अनेक लोक नव्हते, त्यांच्या नेत्यांचा सहभाग नव्हता। नाही, आता मी ते वारंवार बोललोच आहे, आता परत पुन्हा नको ते। खरं म्हणजे नवाब मलिक का चालत नाही, हसन मुश्रीफ चालू शकतात, नवाब मलिक चालत नाही, अजित पवारांचा पक्ष चालू शकतो आणि हे चालत नाही। हे सगळं म्हणजे सत्तेमध्ये एकत्र राहा, सत्ता वाटून मिळून खा आणि मग काहीतरी त्यामध्ये हे जमणार नाही ना ते जमणार नाही सांगत बसा। म्हणजे एका कॅबिनेटमध्ये बसताय त्यावेळेस तुम्हाला चालतं, कॅबिनेटमध्ये नाश्ता पाणी करून हसून खेळून काम करताना चालतं। आणि मग हे नवाब मलिकचा उद्देश एवढाच आहे की यांना हिंदू मुस्लिम हे जातीय वाद निर्माण करून मताची पोळी शेकायसाठी अशा प्रकारचे वाद उकरून काढले जातात। पण यांच्या हे काही हे धर्मांध शक्तीचा यांना माहीत आहे की आपण विकासावर मत मांडून विजय मिळू शकत नाही, तर मात्र जाती आणि धर्मावर मत मागावेत आणि हे अशा प्रकारचं सोंग दाखवावं असं एक प्लॅनिंग आहे। समजतं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे की भाजपकडनं वारंवार सोंग घेतलं जातं, ठाकरे बंधू एकत्र येतात याचं सुद्धा त्यांनी स्वागत केलेलं आहे। विजय वडेट्टीवार होते, स्पष्ट केलेलं आहे त्यांनी की मुंबई संदर्भातला निर्णय झालेला आहे। महापालिका निवडणुकामध्ये काँग्रेस महाआघाडीसोबत येणार नाही, कारण मनसे सोबत आहे। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली। म्हणजे वर्षा गायकवाड एक म्हणतायत आणि वडेट्टीवार एक म्हणतायत। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही न्याय देणार आहोत असं देखील गायकवाड म्हणाल्या। दरम्यान आमची लढत मैत्रीपूर्ण नसेल, आम्ही आमचे मुद्दे घेऊन निवडणुकीत सामोरे जाऊ, मुंबईतील प्रश्नांवर जनता आम्हाला कौल देईल असा विश्वास वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। आम्ही स्वतंत्र निवडणुका मागील काळामध्ये सुद्धा लढलेल्या, मागे सुद्धा तुम्ही बघितलं असेल मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचाच पक्ष असा होता की सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी इलेक्शन लढण्याचं काम केलं होतं। यावेळी सुद्धा कार्यकर्त्यांची इच्छा आहे पूर्णपणे या विषयावर चर्चा झालेली आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र इलेक्शन लढणार, पण जे आमचे समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये आता चर्चा करू आणि इलेक्शनच्या तयारीला आम्ही लागलेलो आहोत आजपासून।